नमस्कार सगळ्यांना. गावी गेलो होतो आम्ही, तेव्हा प्रिशूची आजी, मी आणि प्रिशू एके ठिकाणी दर्शनाला जातो आहे. तर प्रत्येकाची एक वेगवेगळी श्रद्धा असते, वेगवेगळ्या देवांवर, वेगवेगळ्या ठिकाणावर, आणि पाहिजेच. तर आम्ही ज्या ठिकाणी जातो आहे ते घरापासून एक जवळच आहे, चालत एक 10-15 मिनटं अंतरावर आपल्या शेतातून. तर या आहेत बघा जलदेवता. इथे पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून इथे जेव्हा जेव्हा गावी यायचो तेव्हा इथे पाया पडायला यायचो, इथं दर्शन घेऊन मग घरी जायचो. तर इथे आहे पहिलं पूर्वी, आता पावसाळ्यात इथे ना ओढा वाहतो, आता पाणी नाही आहे, पावसाळ्यात असतं पाणी भरपूर. तर या आहेत साती आसरा. जलदेवता पण म्हणतात यांना, किंवा पाण्यातील अप्सरा असंही म्हणतात. आणि आईबाबांचं म्हणजे माझ्या आईबाबांचं असं म्हणणं आहे की आपण इथं एवढं रानात राहतो, शेती करतो आहे, तर आपल्याला रक्षण ह्या देवतांचंच आहे. याच आपलं रक्षण करतात, कारण की आपण एवढ्या एकदम माळ रानावर सगळं कष्ट करून बाग फुलवली आहे. तर आपल्याला त्याच रक्षण करतात. म्हणून मग त्यांना पण असं महिन्यातून 1-2 महिन्यातून आजी जात असते, प्रिशूची पाया पडून येत असते, आम्ही पण जातो. याच्यामागे खूप सगळ्या कहाण्या आहे या साती आसरांबद्दल, पण आमची ही श्रद्धा आहे की त्यांनी खरंच आमचं रक्षण केलं आहे. आम्ही तिथं शेतात एवढ्या राहतो आणि आसपास कुणी नसतं जवळ कधी कधी, तर त्याच आपलं रक्षण करतात दिवसभर रानात. आता प्रिशूला जाताना मात्र प्रिशूला पायी चालायचं नव्हतं. येताना आली ती पायी, तर जाताना जाते आजीच्या कडेवर बसून, पाठीवर बसून. आणि आता हां, इथे प्रिशूचे ना आजोबा भेटले. आजोबा म्हणजे हे प्रिशूच्या मम्माचे काका आहेत. प्रिशूच्या